वृषभ राशी 17 ते 23 ऑगस्ट 2026 साप्ताहिक राशीफल। नमस्कार वृषभ राशीच्या प्रिय बांधवांनो, तुमच्या सर्वांचे आपल्या या खास साप्ताहिक राशी भविष्यामध्ये मनपूर्वक स्वागत आहे। वृषभ राशीच्या लोकांनो, 17 ऑगस्ट ते 23 ऑगस्ट 2026 हा आठवडा तुमच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या गोष्टींना नवी दिशा देणारा ठरू शकतो। कधी कधी आयुष्यात आपण खूप मेहनत करतो, प्रामाणिकपणे प्रयत्न करतो, प्रत्येक जबाबदारी मनापासून पार पाडतो, पण तरीही अपेक्षित परिणाम मिळायला वेळ लागतो। वृषभ राशीच्या लोकांना ही भावना चांगलीच माहीत असते, कारण तुम्ही सहज हार मानणारे नाही। तुम्ही एकदा एखादी गोष्ट मनापासून ठरवली की ती पूर्ण करण्यासाठी बराच काळ सातत्याने प्रयत्न करता। इतर लोक 2 दिवस प्रयत्न करून थांबतील, पण तुम्ही महिनोन्महिने प्रयत्न करत राहू शकता। पण याच चिकाटीमुळे कधीकधी मनावर एक प्रश्न येतो, मी एवढे प्रयत्न करते, मग माझ्या आयुष्यात बदल कधी होणार? कदाचित गेल्या काही दिवसात किंवा काही महिन्यात तुमच्यापैकी अनेकांच्या मनात हाच प्रश्न आला असेल। एखादे काम अडकले असेल, पैशांची चिंता असेल, नोकरीमध्ये बदल हवा असेल, व्यवसायामध्ये अपेक्षित वाढ होत नसेल, घरातील एखादा विषय मनात ताण निर्माण करत असेल, किंवा एखाद्या नात्यामध्ये तुम्हाला पूर्वीसारखी जवळीक जाणवत नसेल। पण वृषभ राशीच्या लोकांनो, प्रत्येक थांबा म्हणजे शेवट नसतो। काही वेळा आयुष्य आपल्याला थांबवते, कारण पुढचा मार्ग अजून तयार होत असतो। आणि आता तुमच्यासाठी अशीच एक नवीन दिशा तयार होण्याची शक्यता आहे। 17 ते 23 ऑगस्ट वृषभ राशीसाठी नव्या सुरुवातीची चाहूल। या आठवड्यात तुमच्या आयुष्यातील काही गोष्टी हळूहळू स्पष्ट होऊ शकतात। ज्या कामासाठी तुम्ही बराच काळ प्रयत्न करत आहात, त्याबद्दल पुढची हालचाल दिसू शकते। एखाद्या व्यक्तीकडून अपेक्षित उत्तर मिळू शकते। आर्थिक बाबतीत नवीन मार्ग दिसू शकतो। नोकरी किंवा व्यवसायात नवीन संधी येऊ शकते। आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या मनात पुन्हा एकदा आशा निर्माण होईल। वृषभ राशीच्या लोकांनो, तुमच्यासाठी या आठवड्यात सर्वात मोठा संदेश आहे। जे थांबले आहे ते कायमचे थांबलेले नाही। तुम्ही एखाद्या कामासाठी खूप दिवसांपासून वाट पाहत असाल, तर पुन्हा एकदा त्याचा पाठपुरावा करा। कधी कधी एका फोनमुळे काम पुढे जाते, एका मेसेजमुळे अडकलेली चर्चा सुरू होते, एका भेटीतून नवीन संधी मिळते, आणि एका छोट्याशा निर्णयामुळे संपूर्ण परिस्थिती बदलते। म्हणून या आठवड्यात निष्क्रिय बसण्याऐवजी स्वतःहून पुढाकार घ्या। तुमच्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी परिस्थिती वाट पाहू नका, तुम्ही स्वतः बदलाची सुरुवात करा। नोकरी करणाऱ्या वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा कामाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरू शकतो। तुमच्यावर नवीन जबाबदारी सोपवली जाऊ शकते। सुरुवातीला ती जबाबदारी थोडी कठीण वाटेल, पण ती स्वीकारल्यानंतर तुमची क्षमता इतरांच्या लक्षात येऊ शकते। तुमच्या कामाची प्रशंसा होऊ शकते, वरिष्ठ व्यक्ती तुमच्यावर विश्वास दाखवू शकते, आणि भविष्यात हीच जबाबदारी तुमच्या प्रगतीचे कारण ठरू शकते। नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांनी या आठवड्यात नवीन संधी शोधायला सुरुवात करावी। एखाद्या परिचित व्यक्तीकडून नोकरीची माहिती मिळू शकते, ऑनलाईन अर्जातून संधी मिळू शकते, पूर्वी केलेला अर्जाचा प्रतिसाद मिळू शकतो, किंवा तुमच्या कौशल्याला अनुरूप एखादे नवीन काम तुमच्या समोर येऊ शकते। पण कोणतीही नोकरी स्वीकारण्याआधी तिच्या अटी नीट तपासा। फक्त जास्त पगार पाहू नका, कामाचे वातावरण, स्थैर्य आणि भविष्यातील वाढ यांचाही विचार करा। वृषभ राशीसाठी पैसा आणि स्थैर्य हे विषय खूप महत्त्वाचे असतात। तुम्हाला आर्थिक सुरक्षितता आवडते, आणि म्हणूनच पैशांबाबत अनिश्चितता आली की तुमचा ताण वाढतो। या आठवड्यात आर्थिक परिस्थिती हळूहळू व्यवस्थित करण्याची संधी मिळू शकते। एखादे थकीत पेमेंट मिळण्याचा मार्ग तयार होऊ शकतो। एखाद्या कामातून अतिरिक्त उत्पन्न मिळू शकते। काही लोकांना नवीन उत्पन्नाचा विचार सुचू शकतो। तुम्ही बचतीला प्रयत्न करत असाल, तर या आठवड्यात खर्चाचे नियोजन करणे फायदेशीर ठरेल। विशेषतः अनावश्यक ऑनलाईन खरेदी किंवा अचानक केलेले खर्च टाळा। पैसा मिळवणे महत्त्वाचे आहेच, पण मिळालेला पैसा योग्य प्रकारे व्यवस्थापित करणे त्याहून महत्त्वाचे आहे। वृषभ राशीच्या काही व्यक्तींना या आठवड्यात आर्थिक बाबतीत चांगली बातमी मिळू शकते। एखादे अडकलेले पैसे परत मिळू शकतात, एखादा जुना व्यवहार पूर्ण होऊ शकतो, एखाद्या व्यक्तीकडून आर्थिक मदत मिळू शकते, किंवा अतिरिक्त उत्पन्नाचा मार्ग दिसू शकतो। व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक मिळण्याची शक्यता आहे। एखादी जुनी ओळख व्यवसायासाठी उपयोगी ठरू शकते। मात्र आर्थिक लाभाच्या अपेक्षेने घाईघाईने जोखीम घेऊ नका। शहाणपणाने घेतलेला छोटा निर्णय मोठ्या नुकसानीपासून वाचवू शकतो। वृषभ राशीच्या प्रेमजीवनासाठी हा आठवडा भावनिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे। तुम्ही नात्यामध्ये मनापासून गुंता, तुम्हाला स्थिरता आणि विश्वास हवा असतो। म्हणूनच एखाद्या व्यक्तीचे वागणे बदलले की तुम्हाला लगेच जाणवते।
या आठवड्यात नात्यातील काही गैरसमज दूर करण्याची संधी मिळू शकते. ज्यांच्यात काही काळापासून संवाद कमी आहे त्यांच्यात पुन्हा बोलणे सुरू होऊ शकते. एखाद्या व्यक्तीकडून अचानक मेसेज किंवा फोन येऊ शकतो. काही जणांना जुन्या नात्याची आठवण होऊ शकते. पण भूतकाळाकडे परतण्यापूर्वी स्वतःला एक प्रश्न विचारा, त्या नात्यामुळे मला खरोखरच शांतता मिळते का? फक्त भावना नाही तर समोरच्या व्यक्तीच्या कृतींकडेही पहा. ज्यांचे नाते चांगले आहे त्यांच्यासाठी हा आठवडा जवळीक वाढवणारा ठरू शकतो. एकत्र वेळ घालवा, मनातील गोष्टी बोला आणि छोट्या छोट्या गोष्टींसाठी एकमेकांचे आभार माना. विवाहासाठी प्रयत्न करणाऱ्या वृषभ राशीच्या लोकांना या आठवड्यात नवीन चर्चा सुरू होऊ शकते. कुटुंबामध्ये एखादे स्थळ येऊ शकते. पूर्वी थांबलेली चर्चा पुन्हा सुरू होऊ शकते किंवा एखाद्या ओळखीच्या व्यक्तीमार्फत चांगली बातमी मिळू शकते. मात्र विवाहाचा निर्णय घेताना फक्त कुंडली किंवा बाह्य गोष्टींपेक्षा व्यक्तीचा स्वभाव, विचार, मूल्ये आणि परस्पर आदर यांना महत्त्व द्या. योग्य व्यक्ती मिळणे हेच खरे भाग्य आहे. कुटुंबाच्या दृष्टीने हा आठवडा समाधान देणारा ठरू शकतो. घरातील एखादी जुनी चिंता कमी होऊ शकते. कुटुंबातील व्यक्तीला एखाद्या कामात यश मिळू शकते. घरात शुभ बातमी येऊ शकते. काही जण घराची सजावट, दुरुस्ती किंवा नवीन वस्तू घेण्याचा विचार करतील. घरातील मोठ्या व्यक्तींचा सल्ला ऐका. त्यांच्या अनुभवातून तुम्हाला योग्य दिशा मिळू शकते. मात्र घरातील छोट्या विषयांवर वाद वाढवू नका. तुम्ही शांत राहिलात तर परिस्थिती तुमच्या बाजूने येऊ शकते. वृषभ राशीच्या लोकांनो, या आठवड्यात तुम्हाला एखाद्या जवळच्या व्यक्तीची मदत मिळू शकते. तुम्ही ज्या गोष्टीबद्दल चिंता करत होता त्याबाबत एखादी व्यक्ती योग्य सल्ला देऊ शकते. कदाचित ती व्यक्ती तुमच्या घरातील असेल, कदाचित एखादा मित्र असेल किंवा कामाच्या ठिकाणी असलेली एखादी व्यक्ती असेल. मदत छोटी असली तरी तिचा परिणाम मोठा असू शकतो. म्हणून इतरांची मदत स्वीकारण्यास संकोच करू नका. या आठवड्याचा तुमच्यासाठी गुप्त संकेत आहे. वृषभ राशीच्या लोकांनो, या आठवड्यात जर एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा तुमच्यासमोर येत असेल तर तिच्याकडे शांतपणे लक्ष द्या. एखादी नोकरीची संधी, एखाद्या व्यवसायाचा विचार, एखाद्या व्यक्तीचा संपर्क, एखादे नवीन कौशल्य किंवा एखादा निर्णय यापैकी काहीतरी तुमच्या पुढील काळासाठी महत्त्वाचे ठरू शकते. पण प्रत्येक योगायोगाला दैवी संकेत समजण्यापेक्षा तुमच्या विवेकबुद्धीने निर्णय घ्या. आरोग्याच्या बाबतीतही हा आठवडा नियमित दिनचर्या महत्त्वाची राहील. वेळेवर जेवण करा, पुरेसे पाणी प्या, झोप पूर्ण घ्या. कामाचा ताण वाढला तर विश्रांती घ्या. हलके चालणे किंवा तुमच्या क्षमतेनुसार व्यायाम केल्याने शरीर आणि मन दोन्ही प्रसन्न राहण्यास मदत होईल. काही त्रास जाणवत असल्यास योग्य वैद्यकीय सल्ला घ्या. वृषभ राशीच्या लोकांनो, या आठवड्यात आपल्या श्रद्धेनुसार सकाळी किंवा संध्याकाळी दिवा लावून शांतपणे प्रार्थना करावी. मनात संकल्प करा, माझ्या आयुष्यातील अडथळे दूर होऊ देत. माझ्या मेहनतीला योग्य दिशा मिळू दे. माझ्या घरात सुखशांती आणि समृद्धी नांदू दे. शुक्रवारी आपल्या श्रद्धेनुसार देवीचे स्मरण करा. घर स्वच्छ आणि प्रसन्न ठेवणेही सकारात्मक वातावरणासाठी उपयुक्त ठरेल. वृषभ राशीच्या लोकांनो, तुमच्या आयुष्यात काही गोष्टी उशिरा घडतात म्हणून त्या तुमच्यासाठी नाहीत असे समजू नका. तुमचे यश कदाचित थोडे उशिरा येईल, पण तुम्ही जेव्हा यश मिळवाल तेव्हा त्याची किंमत तुम्हाला अधिक चांगली माहीत असेल. कारण तुम्ही संघर्ष पाहिला आहे, प्रतीक्षा पाहिली आहे, नकार पाहिला आहे आणि तरीही तुम्ही प्रयत्न सोडले नाहीत. हीच तुमची खरी ताकद आहे. म्हणून या आठवड्यात स्वतःला एक वचन द्या, मी घाई करणार नाही, मी हार मानणार नाही. मी माझ्या मेहनतीवर विश्वास ठेवीन. मी योग्य संधी ओळखीन आणि माझ्या आयुष्यातील चांगल्या बदलाचे स्वागत करेन. कारण कदाचित तुमच्या आयुष्यातील एक सुंदर अध्याय सुरू होण्याची वेळ जवळ आली आहे. ज्या गोष्टीसाठी तुम्ही बराच काळ वाट पाहत आहात तिची छोटीशी चाहूल मिळू शकते. यशाची आणि आनंदाची नवी पहाट उगवो. वृषभ राशीच्या सर्व बांधवांना 17 ते 23 ऑगस्ट या आठवड्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा. जय श्री गणेश.